तर आज आपण बघणार आहे पाईप्स जे आपल्याला लागतात की बिल्ट इन पाईप्स आणि कस्टम पाईप्स कशा बनवायच्या असतात. थोडक्यात पाईप म्हणजे काय असतं. व्हॉट इज पाईप? व्हॉट इज पाईप? ओके. पाईप इज विदाउट चेंजिंग, WITHOUT, विदाउट चेंजिंग डेटा, ओनली शोविंग चेंज्ड डेटा. थोडक्यात असं आहे की आपण जे हे यूज करतो रिअल लाईफमध्ये, थोडक्यात आपण ज्या एक व्यक्ती असेल कोणी पण एक्स वाय झेड, तो आयदर माणूस असेल आयदर स्त्री असेल, तर तो पावडर वगैरे लावतो. तर त्याच्या पावडर लावल्यानंतर किंवा केस कटिंग केल्यानंतर त्याच्या आतलं जे ज्याचा ते स्वभाव असेल, त्याचे जे काहीतरी हात पाय असेल, त्याच्यात काय फरक राहणार आहे का? नाही. तर त्याचे फक्त पावडर लावल्याने काय होणार आहे, तो कोरा बनणार आहे. सपोज त्यानं काहीतरी टॅटू वगैरे काढला, तर ते काय झालं, त्या स्किनवरती फक्त अप्लाय केला, पण त्याच्या आतमध्ये जे जेनेटिक्स असेल, जसं की त्याच्या शरीरामध्ये रक्त असेल, हाडं असतील वगैरे, ते सगळं त्याचं ते चेंज होणार आहे का? नाही राहणार. तशासाठी ते सिम्पल एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासारखं तेच आहे की थोडक्यात पार्लर जे आपण ओरिजिनल कलर चेंज करू शकत नाही, फक्त वरच्यावर आपण जे काय करतो ना मेकअप वगैरे, तसं मेकअप केलं म्हणजे पाईप्स असतात. तर बिल्ट इन पाईप्स असतात आणि कस्टम पाईप्स असतात. त्या दोन प्रकार असतात. बिल्ट इन पाईप्स म्हणजे काय, जसं की एखादा डेट फॉर्मॅट आहे आणि डेट फॉर्मॅट मला कोणत्या फॉर्मॅटमध्ये दावायचं आहे, किंवा एखादी करन्सी असेल ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये दावायची आहे, किंवा एखादं नाव असेल ते अप्पर केस लोअर केस फॉर्मॅटमध्ये दावायचं आहे. ते दावायचं जे काम आहे ना, ते सगळं तुम्ही चेंज करू शकता फक्त पाईप्स यूज करून. ओके. तर ऍप्लिकेशन आधी चालू करूया. NG सर्व. ओके. ऍप्लिकेशन चालू केलं. त्याच्यानंतर मेन लेआउट आणि पॅरेंट. आता हे मी काय केलं की जर का मी लॉग इन करायला यूज करायला गेलो असतो, लॉग इन, तर लॉग इनला आपण API बाइंड केलेत. त्यासाठी मी डायरेक्ट URL मध्ये चेंज केला आणि त्या कॉम्पोनंटला मी पोचलो. आता इथं पाईप एक्झाम्पल. ओके. तर मी एक कॉम्पोनंट जनरेट केला आणि तो नॅवबार मध्ये वगैरे इम्प्लिमेंट केलेला आहे. तर कॉम्पोनंटचं नाव काय आहे? पाईप एक्झाम्पल. पाईप एक्झाम्पल कुठे आहे? हा वाला. त्याच्यात HTML मध्ये आणि TS मध्ये या दोनच फाईल आपल्याला लागणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही बिल्ट इन पाईप्स यूज करताना तुमच्याकडे दोन वे असतात. जर का तुम्ही कोणती पाईप वापरताय, ओके, जर का तुम्हाला डेटची पाईप वापरायची असेल, तर इथं तुम्ही इम्पोर्ट सेक्शनमध्ये डेट पाईप, ओके, असं तुम्ही यूज करू शकता. आयदर डायरेक्ट कॉमन मॉडेल म्हणून लायब्ररी आहे, ती इम्पोर्ट करायची. त्यांना फायदा काय होतो कॉमन मॉडेलनं, जेवढ्या पण तुम्ही पाईप वापरणार आहे, ज्या बिल्ट इन पाईप्स असतात ना, त्या कॉमन मॉडेलमध्ये या प्रेझेंट असतात. ओके. जसं की एक एक्झाम्पल घेऊ की टुडे नावाचं एक व्हेरिएबल आहे. ओके. त्या व्हेरिएबलमध्ये आपण रन टाईमला डेट स्टोअर केली. डेट फंक्शन आपण त्याची डेट काढून घेतली आणि ही डेट मी HTML मध्ये मला प्रेझेंट करायचे. ओके. तर डॉट कंटेनर, त्या कंटेनरमध्ये डॉट रो आणि याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये एक क्लास लिहू, CLASS, टेक्स्ट स्लॅश सेंटर. ओके. आणि पॅडिंग 3 किंवा पॅडिंग 3 बघूया. असं करू. आणि इथं आपल्याला इंटरपोलेशन ना ती डेट वापरायचे. राईट. ओके. तर आपल्याला डेटचा फॉर्मॅट बघा कसा भेटला की मंडे
एप्रिल 27, 2026 जो पण आपला आता करंट त्यानं जे टायमिंग घेतलं, ज्यावेळेस लोड केलं त्यावेळेस त्यानं तो डेट फॉर्मॅट घेतला. पण मला फक्त काय पाहिजे की एवढाच फॉर्मॅट पाहिजे काहीतरी 27 एप्रिल 2026. तर इथं मी काय वापरणार, डेट. त्याचा सिंटॅक्स काय असतो, पाईप वापरायचा. सिंटॅक्स की इंटरपोलेशन मध्ये जे आपण काय व्हॅल्यू देतो त्या इथं असते. पहिला पॅरामीटर काय असतो, तुमची जी व्हॅल्यू जी आता घेणार आहे. पाईपचा सिम्बॉल कसा आहे, जी उभी रेषा आहे ना तो पाईपचा सिम्बॉल, आणि इथं येतं तुमचा पाईप नेम. जसं की इथं पुढे लिहिलं पाईपचा सिम्बॉल आणि डेट नावाची पाईप वापरले. तसं इथं DATE. ओके, आले का पाईप. आता आलं का, एप्रिल 27, 2026 असा त्याचा फॉर्मॅट आहे. आता नेक्स्ट काय येतं, त्याचं डेट फॉर्मॅटमध्येच आहे ना, त्याला पॅरामीटर पण असतात. जसं इथं Ctrl+V. आता हे प्रत्येक डेटचं एक एक पॅरामीटर बघू. की पहिला डेट फॉर्मॅट काय करतोय की त्याला 27 एप्रिल वगैरे ते देतंय. नेक्स्ट काय पाहिजे, कोलन फुल डेट. हा एक पॅरामीटर असतो. कोलन DD/MM/YYYY असा पॅरामीटर एक असतो. DDMMYY कोलन सिंगल कोट मध्ये त्याचं टाइम पण फक्त दाबायला येतं. HHMM आणि A आय थिंक असं असावं. आणि इथे एक असतो की कोलन सिंगल कोट मध्ये शॉर्ट. आता हे पॅरामीटर कुठे आहेत की याच्यावरती जर तुम्ही डेट वरती जर गेला तर इथं बघा लिहिलेलं आहे बघा त्यांनी की ट्रान्सफॉर्म. त्याची डेफिनेशन काय की जेव्हा आपल्याला कस्टम पाईप जेव्हा बघणार आहे त्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्म करणार. ट्रान्सफॉर्म मध्ये काय होतं, जी आलेली व्हॅल्यू आहे, ओके, ते आलेल्या व्हॅल्यूला आपल्याला कशामध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे ते त्याने काहीतरी डिक्लेरेशन वगैरे केलं असेल. ओके, असं त्याचा यूज आहे. इथं आलं का, पहिल्यांदा बघा इथं आणि हवाला कोड. डेट जर दिला आपण तर आपल्याला काय येते, एप्रिल 27, 2026. नेक्स्ट आपण काय केलं, फुल डेट केलं. फुल डेटला काय आलं, मंडे एप्रिल 2027, म्हणजे आजचा वार पण आला आणि जो पण आपली काय डेट असेल त्याची डेट आली. नेक्स्ट काय आपण केलं, DDMMYY म्हणजे काय होती, डेट, मंथ आणि इयर. इथं तुम्ही MMYY जे पण DDMMYY चे 4 फॉर्मॅट असतात की इथं MM असतं, YY DD, परत इथं DD, इथं YY, इथं MM. त्याचं ते बघून घ्या तुम्ही, तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. तुम्हाला क्लायंट बोलणार आहे की मला या फॉर्मॅटमध्ये असं असं दावायचं आहे, तर त्या तुम्ही कंडिशनमध्ये असं दावू शकता. पण बॅकएंडला ज्यावेळेस तुमचा डेटाबेस किंवा .NET एखादी बॅकएंडची जी टेक्नॉलॉजी असेल त्याच्यामध्ये त्यांनी पॅरामीटर डिक्लेअर केला असेल की मला या फॉर्मॅटमध्ये मला डेटा आला पाहिजे. ओके, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे करायचं. फक्त UI वरती दिसताना आहे ना, मला ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही पाईप वापरू शकता. नेक्स्ट आपण काय केलं, डेटमध्ये फक्त फक्त आपण काय केलंय की टायमिंग त्याचं बघितलं, राईट. नेक्स्ट आपण इथं बघितलं की शॉर्ट मध्ये म्हणजे जे 4/27/27 वगैरे आहे ना तिथं आपण असं केलंय. इथपर्यंत जर कळलं असेल की डेटला ट्रान्सफॉर्म कसं करायचं, तर 1 टाईप करा, सॉरी 2 टाईप करा, 2. नेक्स्ट असेल की सपोज आपल्याला पर्सेंटेज असतील. आता पर्सेंटेज मध्ये आहे ना त्याचा सिंटॅक्स कसा आहे, Ctrl+C, Ctrl+V, आणि इथं आपल्याला एक पर्सेंटेजचा मार्क्स लिहू. मार्क्स इज इक्वल टू 0.85 देऊ त्याला. तर ते काय घेते बघूया. आणि इथं ES असणार आहे, इथं मार्क्स 1 असतील, इथं 45.5 असं देऊ. याला फक्त 60 देऊ आणि 2.
ओके, हे 3 व्हेरिएबल मला आता मार्क्स फॉर्मॅटमध्ये दाबायचे आहेत. तर इथं सॅलरीमध्ये मार्क Ctrl+Z, मार्क्समध्ये आपल्याला इथं पर्सेंट म्हणून येतं, बघूया. ओके, 0.85. इथं 2 3 मार्क्स 1 असेल, बरोबर आहे. 1 इथं 2 असेल. ओके, तर त्याचे जे मार्क्स असतात ना, तर त्याचा गुणाकार वगैरे ते काय ते त्याचा जो सिंटॅक्स असेल तो तुम्हाला बघितला पाहिजे. की कंट्रोल याच्यावरती जर गेलं, त्याच्या व्हॅल्यूला डिजिट इन्फो आणि नल पर्सेंट. आता ते पर्सेंटचं जे पण काय असेल ना, की 0.05 डिक्लेरेशन, परत त्या पर्सेंटचा टाईप आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन असेल, त्याचं कॅल्क्युलेशन काय असतं, की जर का त्यानं पॉईंटमध्ये दिलं, ओके, जर त्यानं मार्क्स आहेत ना त्याचे पॉईंटमध्ये दिले 0.85, तर ते काय करतं, 85% घेतं. जर आपण इथं त्याला 45.5 दिलं, तर त्यानं बघा पुढं काय लावलं, 45 4550%. इथं 60 दिलं, तर त्यानं 6000% असा त्याचा यूज आहे पर्सेंटेजचा. अजून त्याचे पॅरामीटर पण असतात, ते तुम्ही करू शकता. इथपर्यंत जर कळलं असेल की बिल्ट इन पाईप्स कशा वापरायच्या, अजून भरपूर आहेत, एन नंबर ऑफ पाईप्स आहेत त्या. इथपर्यंत जर कळलं असेल तर 3 टाईप करा की पाईप्स कशा वापरायच्या. की जेव्हा आपल्याला इनबिल्ट पाईप आपल्याला जर पुरत नसतील, ओके, इनबिल्ट पाईप मध्ये आपण काय करू शकतो की डेट फॉर्मॅट करू शकतो, आपण करन्सी टाकू शकतो, पर्सेंटेज वगैरे काय टाकू शकतो, अप्पर केस लोअर केस, अशा भरपूर त्याच्या टाईप्स आहेत. जर का इथं इथंच इथं इंटरपोलेशन वापरलं, टुडे पाईप, इथं बघा एवढ्या ज्या पाईप आहेत ना, की I18 प्लुरल, I18 सिलेक्ट, जेसन, लोअर केस, नंबर, पर्सेंट, स्लाइस, अप्पर केस, टायटल केस, अशा एन नंबर ऑफ पाईप्स आहेत. ओके, तर आपल्याला या पण आपल्याला पुरल्या नाहीत त्या, तर आपण कस्टम पाईप करायचे असतात. आता कस्टम पाईप कशा करायच्या असतात, की आपल्याला कमांड लागते NG जनरेट पाईप, ओके, आणि इथं असतं पाईप नेम, ही तुमची कमांड असते. आता त्या सिंटॅक्स मध्ये आहे ना, आपण कस्टमला एक फोल्डर बनवू की पाइप्स एक्झाम्पल मध्येच CUSTOM पाईप. आता कस्टम पाईप मध्ये पहिल्यांदा आपण ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल CLS NG जनरेट पाईप आणि पाईपचं नाव रिझल्ट नावाची आपण पाईप बनवू. ओके, तर रिझल्ट नावाची पाईप बनवल्यानंतर आपल्याला त्यानं 2 दिलाय, एक असं टेस्टिंग आणि जो आपला ऍक्च्युअल कोड असतो ना, तर तो असतो. आता ऍक्च्युअल कोड मध्ये आहे ना बघा, त्यानं काय नाव दिलंय की ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म मध्ये जी आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे, त्या व्हॅल्यूला आपण इथं काहीतरी ऑपरेशन करणार आणि त्याच्यावरती आपण ट्रान्सफॉर्म करणार. ओके, असा त्याचा सिंटॅक्स असतो. नेक्स्ट असेल की त्याचं ते डेकोरेटर की @पाईप, जो आपण थ्रू आउट ज्या कॉम्पोनंटला आपण प्रत्येक जागी वापरत होतो ना, की इथं की त्याचं नाव सिलेक्टर आपण जे असतं ना, तसं त्याचं या पाईपचं आहे ना नेम असतं, फक्त डिफरंट आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की इथं सिलेक्टर असतो आणि इथं नेम असतं त्याचा रिझल्ट म्हणून. नेक्स्ट आपण हा सिंटॅक्स तुम्हाला लागतोच. जर हा सिंटॅक्स तुम्ही वापरला नाही तर तुम्ही ट्रान्सफॉर्म काय करणार, की इथं बघा त्याने इम्प्लिमेंट केलंय की पाईप ट्रान्सफॉर्म. ओके, सपोज आपण इथं काय करू, रिटर्न मध्ये जी नल आहे ना त्याच्या जागी, आणि हा पण सेंटेन्स काढून टाकू, की आपल्याला फक्त एक व्हॅल्यू येईल, त्याचा टाईप नंबर असेल आणि तो रिटर्न करताना स्ट्रिंग करेल. ओके, आता इथं
ही कंडिशन लावायची. आता इथं आपण टर्नरी ऑपरेटर वापरणार आहे की आलेली व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असेल तर टर्नरी ऑपरेटर पहिला येतो की ट्रू व्हॅल्यू पास आणि सेकंड वन येते की फॉल्स व्हॅल्यू, इथं येईल त्याचं फेल. आता हे काय झालं तुमचं कस्टम झालं की जे आपण एखाद्या सर्व्हिसला आपण करायला लावायचो ना जे काम, ते त्यानं एका पाईपनं डिक्लेअर केलं. ओके, पाईप आणि सर्व्हिसमध्ये फरक आहे की सर्व्हिसमध्ये आपण मोठी मोठी फंक्शन्स वगैरे लिहू शकतो, त्यात आपण एपीआय हँडलिंग लिहू शकतो. पण पाईपमध्ये काय की फक्त कन्व्हर्जन केलं, जे आपल्याला फक्त दाबायचं जे काम आहे ना ते आपण पाईपमध्ये करू शकतो. त्यानं काय केलं की आलेली व्हॅल्यू इथं चेक केली, जर तेव्हा 35 पेक्षा जास्त असतील मार्क तर तो पास असेल, अदरवाईज फेल असेल. ओके, आता इथं पहिल्यांदा ते तर इम्पोर्ट केलं पाहिजे, कॉमा रिझल्ट पाईप. ओके, रिझल्ट पाईप आपण इम्पोर्ट केली, आता ते आपल्याला यूज करायचे आहे. तर इथं पॅराग्राफमध्ये इथं आपण काय देऊ व्हॅल्यू, पहिल्यांदा तर 85 देऊ पाईपचं नाव, आणि इथं जे रिझल्ट नाव आहे ना, जे आपण या पाईपमध्ये नेम आहे बघा, हे ह्या रिझल्टचं नाव इथं सेव्ह केलं. अजून एक देऊ, इथं 85च्या जागी 35 पेक्षा 34 करू. ओके, तर इथं पास फेल जे आहे ना त्याला H1 इथं पण H1 आणि हा जो क्लास आहे की टेक्स्ट अलाइन सेंटर तो ॲज इट इज, किंवा याला एका कंट्रोल एक्स डिव मध्ये टाकू, कंट्रोल व्ही, आणि इथं जो आपण क्लास कॉपी केला का तो इथं टाकून देऊ. ओके, आला का त्याचा पास आणि फेल. कस्टम पाईप्स मध्ये आपण काय केलं, पहिली त्याची व्हॅल्यू काय आहे 85 आणि सेकंड व्हॅल्यू आहे 34. तर पहिल्या केसमध्ये तो पास झाला आणि सेकंड केसमध्ये तो फेल झाला. इथपर्यंत जर कळलं असेल की कस्टम पाईप कशी जनरेट करायची आणि ती वापरायची कशी, तर 4 टाईप करा. ओके, आता हे झालं पास झालं फेल झालं. आता आपल्याला अजून एक जर पाईप पाहिजे असेल, सपोज हा जो टॅग आहे कस्टम पाईप्स आता फक्त वापरणार आहे. इथं कस्टम पाईप्स मध्ये आपण रिझल्ट केलं तसं एन जी जनरेट पाईप जेंडर नावाची जी पाईप आहे, ओके, जेंडर पाईप डॉट टी एस. आता ही जेंडर पाईपला पण आहे ना आपल्याला एक पॅरामीटर येणार, त्या पॅरामीटर आपण स्ट्रिंग घेऊ आणि पाठवतो, तो पण पाठवणार आहे स्ट्रिंग पाठवणार आहे. आणि रिटर्न मध्ये जर आलेली व्हॅल्यू ओके ट्रिपल इक्वल टू सिंगल कोटमध्ये जर यम असेल तर सिंगल कोटमध्ये मेल करू, अदरवाईज फिमेल करू. तर हीच मला वापरायचे आहे. तर पहिल्यांदा तर इथं पाईप एक्झाम्पल डॉट टी एस मध्ये इथं इम्पोर्ट करावे लागेल की जेंडर पाईप. ओके, जेंडर पाईप इम्पोर्ट केली आणि आता इथं आपल्याला वापरायचे आहे. तर हा जो रिझल्ट आहे ना त्याच्या जागी सिंगल कोटमध्ये यम करू, त्याला पाईप आणि जेंडर नावाची पाईप असते. इथं सिंगल कोटमध्ये एफ करू, कोलन जेंडर. ओके, तर इथं अजून एक करू की ए पण पाठवून देऊ त्याला. तर ते बाय डिफॉल्ट आहे ना शेवटचं पण फिमेलच धावणार आहे.
जेंडर पाईप इज नॉट युज्ड बी इन अ टेम्पलेट पाईप एक्झाम्पल. असं होईल का? ओके. आलं का ते? की पहिल्यांदा आपण काय केलं की त्याला मेल टाकलं. ओके. नेक्स्ट आपण काय केलं सेकंडमध्ये की त्याला दुसरा पॅरामीटर पाठवला एफ नावाचा, तर फिमेल घेतलं. आणि थर्ड पॅरामीटर पण पाठवला, त्याला पण त्यानं काय केलं, फिमेल केलं. इथं तुम्ही काय करू शकता की इफ एल्स कंडिशन टाकू शकता. इफ जर एम आलं तर मेल, एफ आलं तर फिमेल, आणि जर दुसरं कोणतंही कॅरेक्टर आलं तर त्याला आपण अदर वन डिक्लेअर करू शकता. असं त्या इफ एल्स कंडिशन करू शकता. सपोज ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह जर करायचं असतील, स्टेटस नावाची जर पाईप असेल, इथं STATUS स्टेटस नावाची जी पाईप आहे, स्टेटसला आपण काय येऊ शकतो, आपण त्याला त्याला आपण नंबर घेऊ. ओके. हा जो पॅरामीटर आहे तो काढून टाकला, याचा टाईप नंबर घेतला, आणि रिटर्न करताना रिटर्न आपण त्याला स्ट्रिंगच करू. ओके. नलमध्ये आलेली जर व्हॅल्यू ट्रिपल इक्वल टू जर 1 असेल तर पाठवताना काय पाठवायचं, ऍक्टिव्ह, तो युजर ऍक्टिव्ह आहे. अदरवाईज इनऍक्टिव्ह. आणि ही पाईपचं एक्झाम्पल इथं इम्पोर्ट करू की कॉमा इथं कॉमा स्टेटस पाईप. ओके. आणि इथं एक्झाम्पल मध्ये BRHR आहे ना, कंट्रोल C कंट्रोल V. इथं पहिलं तर स्टेटस 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 त्याला पहिल्यांदा आपण ऍक्टिव्ह केला. ओके. जर तो, आणि इथं 0 टाकू. आला का त्याचा जो आउटपुट आहे की ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह, त्याला जर 1 भेटला तरच तो ऍक्टिव्ह धावणार, अदरवाईज तो कोणताही युजर असला ना तरी तो इनऍक्टिव्ह धावतो. ओके. अशा तुम्ही बिल्ट इन पाईप्स वगैरे करू शकता. इथपर्यंत जर कस्टम पाईप्स कशा वापरायच्या, बिल्ट इन पाईप्स कशा वापरायच्या जर कळलं असेल तर डन टाईप टाका. अदरवाईज जो पण काही प्रॉब्लेम हे असेल, कळलं नाही ते कन्सेप्ट सांगा कोणती कळली नाही.